धाराशिवमध्ये मे महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै महिन्यात पाऊस गायब झालेला आहे। मे महिन्याच्या पावसाच्या भरवशावरती शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केलेली होती। मात्र शेतकऱ्याची सोयाबीन ओल आल्यामुळे उगवलेली नाही आणि त्यामध्ये आता दुबार पेरणी केली जाते। तर सोयाबीन पाण्याअभावाने वाळून जायला लागलेला आहे आणि अशामध्ये 30% पेरण्या या रखडलेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। याच बळीराजाच्या बांधावरती जाऊन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे तो आणखीन एका नवीन संकटाला सामोरं जावं लागतोय। आपल्याला माहिती आहे मे मध्ये मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला, त्यानंतर जून महिन्यात जो आहे तो संमिश्र पाऊस झाला। आता जुलै महिना आहे, मात्र जी पेर झाली होती त्याच्यात बियाणं न उगवल्याच्या तक्रारी होत्या। आता जुलैचा सुरुवातीचा महिना आहे। मी आता सोयाबीनच्या एका शेतात इथं दुबार पेरणी झालेली आहे आणि दुबार पेरणी झाल्यानंतर आपण सोयाबीनचं हे पीक पाहू शकतो। एकतर पहिली जर पेर आली असती तर सोयाबीनचं पीक जे आहे ते किमान 1-2 फूट असतं। आता ही पेर 10 ते 12 दिवसापूर्वीची आहे। मात्र आता हे दिसायला जरी पीक हिरवं असलं तरी या पानावर जर बघितलं आपल्याला तर ह्या पानाची वाढ ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा हे जे पूर्ण झाड आहे हे झाड आहे ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्याची उंची किंवा त्याची वाढण्याची जी प्रक्रिया असते ती मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे। हिरवगार जरी शेत दिसत असलं तरी पावसाची अपेक्षा ही शेतकऱ्यांना आहे। ही सोयाबीन आत्ता सध्या कुळपणीचं काम शेतकरी करतायत। आपल्यासोबत शेतकरी मला सांगा, मे मध्ये चांगला पाऊस झाला, परत आत्ता पाऊस झालाय, काय सध्याची परिस्थिती, पावसाचं काय कसं वातावरण दिसतंय, कशी पेरणी आहे, काय परिस्थिती आहे पिकाची? सध्या त्याला आता डबल पेरून पण ते एवढं म्हणावं असं ही नाही, म्हणजे त्याला रिस्पॉन्स नाही त्या धानाचा। पावसाची जरूरत आहे। 15 ते 20 दिवस झालं पाऊस नाही आमच्याकडे। 15 ते 20 झालं हो, आता नुसतं वारं सुटलंय, पाऊस नाही। आता हे वारं हे किंवा हे वातावरण हे आहे का पिकाला? हे आता समाधान नाही। आता पाऊस पडला तरच ह्या पिकाचं काहीतरी खरं आहे, नाही तर पीक पूर्णच एकतर दुबार पेरणी आहे आणि आता जर अजून 5-6 दिवसात जर पाऊस नाही पडला तर परत अजून मोडणी करून परत पेरावं लागेल। जुलैचा महिना आहे, आता सोयाबीनचं पीक हे बहरात आलं पाहिजे होतं, मात्र पाऊसकाळ फाकल्यानं जी आहे ती ही पिकं आता धोक्यात आलेली आहेत। आता शेतकऱ्यांना बोर किंवा ह्याचा आधार घेऊनच ही पिकं जगवावी लागणार आहेत। त्यामुळं सोयाबीन उत्पादक खास करून जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टरवर याचं पेरा आहे। त्यामुळं निश्चितच सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आणि हाच शेतकरी आता कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। इकडे जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातल्या वांजोळा साठेगाव या दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाखाली आता पावसाचं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पुलाखालून वाहन काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। अनेकदा या ठिकाणी लहान मोठे अपघात होत असतात। शेतामध्ये पायी जाणारे अनेक शेतकरी आणि शेतमजूर पुलाखाली पाणी असल्यामुळे पुलावरून रेल्वे लाईन क्रॉस करून आपला जीव धोक्यात घालतात। दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही समस्या निर्माण होते आणि वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये असं समोर आलंय। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। अनेक अंडरपास हा रस्त्यामुळे आता पावसाचे दिवस सुरू आहे। पावसाच्या दिवसामध्ये हे अंडरपास जो पूल आहे या पुलाखाली गुडघे एवढा पाणी इथे साचलं जात असतो। परंतु हा जो मार्ग आहे हा साकेगाव ते वांजोडा असा हा मार्ग आहे। ह्या मार्गावरती घुटणं एवढं पाणी इथे साचलेलं असतो। इथे शेतकऱ्यांना व येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो। आपल्यासोबत काही नागरिक आहे, इथले आपण नागरिकाकडून जाणून घेऊ नेमका तुम्हाला काय त्रास होतोय या पाणी? आम्हाला रस्त्यात जायला रस्ता नाही एकूण, मग रस्ता नाही जायला आम्हाला गाडी मोटर वरनं जावं का आम्ही चांदावं का वरनं, मग कामा धंद्याला मग 4 लाईनी आहे आणि मग तर आम्हाला रस्ता करून द्या। काय तुम्ही काय बोलणार? आपलं साकेगाव वांजोळा हा जो रस्ता आहे, साकेगावच्या बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही या वांजोळा शिवारामध्ये आहे। त्याच्यामुळे या रेल्वेच्या पुलाखालून आम्हाला जावं लागतं आणि इथे गुडघ्याबरोबर पाणी असल्यामुळे इथून खालून कोणी जात नाही, वरतून जावं लागतं। वरती 4 लाईनी आता रेल्वे गाड्या येत जात राहतात। मग आता नुकसान झालं, कोणाचे जखमी झाले कोणी, मग त्याची भरपाई कोण करणार? याच्याकरता आम्हाला इथून रस्ता वरून भेटावा किंवा या पाण्याचा काहीतरी विल्हेवाट लावा। एकूण किती वर्षापासून हा रस्ता असायचा? हा रस्ता आम्ही जेव्हापासून शेती करतो तेव्हापासून आम्ही हा रस्ता बघतोय। आम्ही तर आता 25-30 वर्षाला हा रस्ता बघतोय। आपण काय रेल्वे प्रशासनाला मागणी केली आहे का दुसरी रस्त्याची व प्राय रस्ता करणे? नाही, अजून काहीच मागणी केलेली नाही आम्ही, पण आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही सांगितलं आहे की हा रस्ता झाला पाहिजे, पण कोणी दखल घेत नाही या गोष्टीची। यातून आम्हाला भरपूर त्रास आहे।
पाणी असल्यामुळे खालतून जाता येत नाही, वरून जावं लागतं आणि रेल्वे गाड्या आहे ना 5-5 मिनिटापर्यंत येत राहतात. म्हणजे आमच्या जीवास धोका आहे. त्यामुळे या रस्त्याचे ना इथे खाली भरावं पाहिजे मोरी खाले, जेणेकरून पाणी इथे थांबणार नाही. इकडूनच जावं लागतं. म्हणजे कंटिन्यू असं झालं आहे की येणं जाणं कठीण झालं आहे या रस्त्याने. आणि 6 महिने खूप त्रास असतो. 6 महिन्याच्या नंतर मग ते निवारणा झाला आणि पाण्याची म्हणजे निस्राणी होती. ते शेतकऱ्यांची मागणी आहे की रेल्वे प्रशासनातर्फे इथे काहीतरी निसरावा पाण्याचा होण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावे अशी मागणी इथले स्थानिक शेतकरी करत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. रायगडमधून बातमी ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी या ठिकाणी 2021 मध्ये एक दरड कोसळलेली होती. 6 निष्पाप ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या दरड दुर्घटनेनंतर शासनाने संपूर्ण सुतारवाडी दरडग्रस्त म्हणून जाहीर केली आहे. 44 घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर झाला, जागा निश्चित झाली. मात्र आज 4 वर्ष पूर्ण होत असताना देखील साखर सुतारवाडीमध्ये दरडग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. शासनाने पुनर्वसनासाठी प्रत्येक दरडग्रस्त कुटुंबाला 3 गुंठे जागा आणि 2,30,000 देण्याचं जाहीर केलं. मात्र 2,30,000 रुपयांना घर उभं राहणार नाही या मुद्द्यावरती साखर सुतारवाडीच्या पुनर्वसनाची रखडपट्टी अजून सुद्धा सुरू आहे. की आम्हाला आता भाडे परवडत नाहीत. आम्ही पोलादपूर कापडा या ठिकाणी राहत आहोत. आम्हाला आता आमची मुलाबालांचं शिक्षण आम्हाला परवडत नाही. आम्हाला येणाऱ्या अतिवृष्टीच्या कालामध्ये आमची कुटुंब घेऊन आमची जी सुतारवाडी आहे त्या ठिकाणी आम्ही येऊन राहणार आणि मग येणाऱ्या सर्व प्रकाराला पुढच्या जिम्मेदारी ही शासनाची राहील.